औषधी वनस्पती प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व बालगोपाल, त्यांचे पालक तसेच शिक्षकांचे आयुष संचालनालयाअंतर्गत रा. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय वरळी, मुंबई येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे औषधी वनस्पती प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे आपणास भारताचा वैद्यकीय इतिहास, वनस्पतींचा औषधी उपयोग व त्या अनुषंगाने आयुर्वेदाची ओळख सर्वांना करून देणं हा आहे. ब्रह्मांडात अनेक आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत अनेक सूर्यमालिका आहेत. त्या सूर्यमालिकांपैकी एका सूर्यमालिकेतील पृथ्वी या ग्रहावर आपण राहतो. ज्याप्रमाणे आपला सूर्य आहे तसे अनेक सूर्य व अनेक ग्रहमालिका अस्तित्वात आहेत. यापैकी फक्त आपण राहत असलेल्या पृथ्वीवरच जीवसृष्टी निर्माण झाली असावी असे वाटते, कारण अजूनपर्यंत तरी अन्य सूर्यमालिकेतील जीवसृष्टीबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. या पृथ्वीवर पाणी, हवा, पाऊस यांच्यामुळे वातावरण निर्माण झाले. पर्वत, नदी, तलाव असल्यानं जलचर प्राणी निर्माण झाले. जलचर प्राण्यानंतर जमिनीवर चालणारे, हवेत उडणारे असे अनेक प्राणी निर्माण होत गेले. या सर्व प्राण्यांमध्ये एक हुशार, बुद्धिवान असा प्राणी निर्माण झाला आणि तो म्हणजे मनुष्य. या मनुष्यानं हळूहळू कळपानं राहायला सुरुवात केली. शस्त्र तयार केली. प्राण्यांची शिकार करून तो खाऊ लागला. नदीच्या शेजारी जमिनीवर शेती करू लागला. धान्य निर्माण करून तो ते साठवू लागला. घरं बांधायला शिकला. स्वतःच्या संरक्षणासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करू लागला. कालांतराने लोकसंख्या वाढू लागली. नवनवीन जागेचे शोध सुरू झाले. यातून कळपाकळपात स्पर्धा निर्माण झाली. भांडणं होऊ लागली. बर्फ, पाऊस, ऊन, पाण्याचा अभाव, दुष्काळ यामुळे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले. या सर्व परिस्थितीत युद्धामध्ये होणाऱ्या शारीरिक जखमा, संक्रामक आजार किंवा वातावरणातील बदलामुळे येणारे आजारपण यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता निर्माण झाली. संक्रामक आजारांमुळे अनेक लोकांचे बळी जात होते. 17व्या शतकापासून आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेचा विकास सुरू झाला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला अँटीबायोटिक्स व पेन किलरमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होण्यास सुरुवात झाली. मृत्यूदर कमी होऊ लागला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला संक्रामक आजार कमी होऊन मेटाबॉलिक आजारांचे प्रमाण वाढू लागले. औषधी कंपन्यांनी वनस्पतींचे अर्क काढून हर्बल नावाचे नवीन मार्केट सुरू केले. परंतु हर्बलपेक्षाही परिणामकारक, विना साईड इफेक्ट, कायमस्वरूपी आजार बरे करणारे 5000 वर्षांपेक्षाही जुने असे आयुर्वेद चिकित्साशास्त्र काही मोजक्या वैद्यांनी जपून ठेवले होते. चरक, सुश्रुत, वाग्भट यासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून आजही भारतामध्ये अनेक यशस्वी चिकित्सक, रुग्णालये व महाविद्यालये हे आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा करीत आहेत. आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. आपण सेवन केलेल्या अन्नाला आपल्या पोटातील अग्नी पचवण्याचे कार्य करतो आणि त्याचं आवश्यक त्या धातूमध्ये रूपांतर करतो. खरं तर सगळेच पदार्थ हे कमी जास्त प्रमाणात पंचमहाभूतांपासूनच बनलेले असतात. मनुष्य प्राण्यासोबतच या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पतीही उपलब्ध आहेत. या देखील पंचमहाभूतांपासूनच बनलेल्या आहेत. आयुर्वेदानुसार या औषधी वनस्पतींची पाने, फांद्या, मुळं, सालं, बी यांचे चूर्ण तसेच काढा स्वरूपात उपयोग सांगितले आहेत. ही परंपरा आपल्याकडे ऋषीमुनींनी जपून ठेवली होती. आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार होणारे शरीरातील दोषांचे बदल, त्यामुळे होणारे आजार व त्यासाठी उपयोगी औषधी या सगळ्यांचा अभ्यास करून वर्षभरात साजरे केले जाणारे सण, उत्सव यांची योग्य प्रकारे मांडणी केली आणि त्यानुसारच आपल्याकडे सण साजरे करताना या सगळ्या औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व दिल्याचे आढळते. सण आणि आयुर्वेद. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीचा सण असतो. या सणाला तिळाचे महत्त्व आहे. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं. या महिन्यात सर्वत्र थंडी असल्यानं वातावरणात वृक्षता पसरलेली असते आणि शरीरात कफ साठलेला असतो. अशा प्रकारे वात आणि कफ दोन्ही वाढतात. यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली वृक्षता कमी करणे अत्यंत गरजेचे बनते. यासाठी स्निग्ध आणि उष्ण गुणाचे तीळ रोज खाल्ल्यानं वृक्षता कमी होते.
व उष्णता निर्माण झाल्यानं आपले गारव्यापासून संरक्षण होते. तिळाचे इतरही अनेक फायदे आहेत. तिळाच्या तेलानं रोज अंघोळ करण्यापूर्वी मसाज करून गरम पाण्याने अंघोळ केल्यानं त्वचेची रुक्षता कमी होण्यास मदत होते. तिळामध्ये A, B, C जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. तीळ वेदना शांती करणे, जखमा भरणे, हाडे जोडणे आणि केसांसाठी गुणकारी आहेत. तीळ स्निग्ध असल्यानं चावून खाल्ल्यानं दात मजबूत राहतात. मुलींमध्ये मासिक पाळीच्या विकारांवर तीळ औषध म्हणून वापरतात. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीचा सण असतो. यात महादेवाला बेलाची पाने वाहिली जातात. बेल ही सुद्धा अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती आहे. बेलाची पानं मधुमेह बरा करण्यासाठी वापरली जातात. बेलाच्या फळातील गरानं पोटातील आतड्यांचे विकार, जुलाब व ॲलोपॅथीचे औषधाने बरे न होणारे अल्सर्स, इरिटेबल बाउल सिंड्रोम यांसारख्या आजारात फायदा होतो. एप्रिल महिन्यामध्ये आपण गुढीपाडवा साजरा करतो. हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी दारावर तोरणं बांधून गुढी उभारली जाते. या गुढीला आपण कडुनिंबाची पानं बांधतो. कडुनिंब हे चवीला कडू जरी असले तरी ते प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. रक्तातील साखर कमी करतं. गुणानं शीत असल्यानं उष्णता कमी करण्याचं काम करतं. त्वचेच्या विकारांवर याचा उपयोग होतो. यापासून बनवलेले तेलाचे नस्य केल्यानं डोक्यावरील केस काळे राहण्यासाठी मदत होते. प्रामुख्यानं कफाचे विकार कमी होण्यास मदत होते. जखमेवर याची साल उगाळून लावतात. पाण्यामध्ये याची पानं उकळून केस धुतले असता डोक्यातील उवा लिखा मरतात. त्वचा धुतली असता त्वचेचे आजार बरे होतात. रक्तातील दोष कमी करण्यासाठी निंबाचा उपयोग होतो. मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा येते. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांना पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या केल्यानं ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळं या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाऱ्याचे अस्तित्व यांच्या पानांमध्ये असते. याच्या पानावर रविवारी सकाळी तूप दूध भात खाल्ले असता मुलांचा बुद्ध्यांक सुधारतो. जून महिन्यात वटपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार वडाच्या झाडाला खूप पवित्र मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचं स्थान या झाडामध्ये असते असे समजले जाते. आपल्या पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी स्त्रिया या झाडाभोवताली फेऱ्या मारतात व त्याची पूजा करतात. पुरुष किंवा स्त्रियांमधील वंध्यत्व घालवण्याचे गुणधर्म या वृक्षामध्ये असतात. जुलै महिन्यात आषाढी एकादशी असते. या दिवशी तुळशीला महत्त्व असतं. संपूर्ण भारतात तुळस उगवते. त्वचारोग झाला असता तुळशीच्या पानांचा रस लावतात. ताप आला असता तुळशीचा रस व मिरं मधासोबत देतात. तुळशीच्या रोपाजवळ मलेरियाचे डास फिरकत नसल्यानं घराभोवती तुळशीची रोपं लावली जातात. बुद्धी वाढवण्यासाठी रोज तुळशीची 3 ते 4 पानं खावीत. सर्दी, पडसं, खोकला असता पाने किंवा चूर्ण मधाबरोबर घ्यावे. उलटीतून कफ पडत असताना तुळशीच्या पानांचा रस 10 मिली आणि 1 चमचा मध एकत्र करून सकाळी घ्यावे. तुळशीच्या बियांचं सरबत उष्णतेमध्ये लघवीला जळजळ होत असताना घ्यावे. दमा, खोकला झाल्यास तुळशीची पानं पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्यानं फायदा होतो. सप्टेंबर महिन्यात गणेश जयंती असते. गणेश जयंतीला दुर्वाचे महत्त्व आहे. गणपतीचे शीर हे हत्तीचं असल्याने व हत्तीला गवत फार प्रिय असल्याने दुर्वा वाहिली जाते. पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाच्या राक्षसाला मारल्यानंतर गणपतीच्या अंगामध्ये खूप उष्णता निर्माण झाली. त्यावेळी त्यांना दुर्वाचा रस देण्यात आला होता. त्यामुळे त्यांची उष्णता कमी झाली. असे म्हणतात की अमृताचे काही थेंब दुर्वावर पडल्यामुळे ती नेहमी जिवंत असते. उन्हाळ्यात पूर्ण सुकलेली दुर्वा थोड्याशा पावसानेही लगेच उगवते. ती नष्ट होत नाही. अशी दुर्वा थंड गुणधर्माची असते. त्यामुळे पित्ताच्या, उष्णतेच्या व रक्ताच्या विकारात याचा उपयोग होतो. नाकातून रक्त निघणे, मूळ व्याधीतील रक्तस्राव, पाळीतून जास्त रक्तस्राव होत असल्यास दुर्वा रसाने लवकर फरक पडतो. मित्रांनो, आपण आपल्या आईला रोज स्वयंपाक करताना बघत असतो, हो की नाही? आईच्या स्वयंपाकघरात की नाही एक मौल्यवान खजिना असतो, ज्याचा वापर करून आई आपल्याला रोज छान छान पदार्थ बनवून खाऊ घालत असते. त्याला काय म्हणतात माहिती आहे? त्याला म्हणतात मसाल्याचा डबा. याच मसाल्याच्या डब्यात आणखीन काही औषधी वनस्पती वाढवल्या की तयार झाला आजीबाईचा बटवा. पूर्वीच्या काळी कसं ना, आजीला सगळ्या औषधी वनस्पती आणि त्यांचे गुणधर्म माहीत असायचे. त्यामुळे फार आजारी पडल्याशिवाय डॉक्टरकडे जायची गरजच लागायची नाही. तर आम्हाला हाच भारतीय खजिना तुमच्यासमोर ठेवायचा आहे. कारण मित्रांनो, तुम्हीच उद्याचे भविष्य आहात. तर या माहितीतून आम्हाला
आयुर्वेद आणि आयुर्वेदिक वनस्पती यांचा अभ्यास करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. चला तर मग बघूयात आईच्या या मसाल्याच्या डब्यातील औषधी वनस्पती आणि त्यांचे गुणधर्म. लसूण वातविकारावर, खोकला, दमा यामध्ये लसूण वापरतात. पुदिना पोटदुखी, लघवी साफ होणे, सर्दी, डोकेदुखी, दातदुखी, लहान मुलांमध्ये पोटदुखी यावर पुदिना फायदेशीर ठरतो. किड्या चावल्यानंतर होणारी आग व खाज कमी करण्यासाठी पुदिन्याची पानं लावतात. धणे कोथिंबिरीच्या रोपाला आलेले व वाळवलेले सुवासिक फळ म्हणजे धणे. धणे चव वाढवतं. त्याच्या केवळ वासानेच भूक लागते. लहान मुलांमध्ये जंत असल्यास किंवा लघवीला जळजळ असल्यास धणे बुडवलेले पाणी दिले जाते व साखर दिली जाते. ताजी कोथिंबीर तयार भाजीवर टाकल्यास भाजी चविष्ट लागते. जिरे भूक न लागणे, मळमळ, रात्री अंगाला खाज येणे, आंबट ढेकर यामध्ये जिरे खायला दिल्यास फायदा होतो. मुलांमध्ये जंत असल्यास जिरे, वावडिंग व गूळ एकत्र करून देतात. ओवा लहान मुलांमध्ये पोटदुखी असल्यास ओव्याचा अर्क देतात. झोपण्याआधी 1 कप ओवा भिजवलेले पाणी प्यायल्याने छान झोप लागते. मिरे हे जगातील सर्वात जुने व अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. भूक वाढवण्यासाठी, कफदोष कमी करण्यासाठी मिरेपूड वापरली जाते. अर्टिकेरिया म्हणजे अंगावर पित्त उठणे यासारख्या आजारात मिरेपूड उत्तम काम करते. तुळशीच्या रसात मिरेपूड दिल्यास विषमज्वर कमी होतो. मिऱ्याचे तेल सांधेदुखी कमी करण्याचे काम करते. तसेच इलायची, हळद, सुंठ, मोहरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, कढीपत्ता इत्यादी अनेक पदार्थ हे मसाल्यामध्ये येतात. या सर्व सणांव्यतिरिक्त औषधी वनस्पतींचा वापर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंमध्येही केला जातो. जसे की सकाळी उठल्यापासून आपण दात स्वच्छ करण्यासाठी दंतमंजन किंवा टूथपेस्ट वापरतो. यामध्ये बबूल, वड, विडंग, निंब, लवंग इत्यादी औषधी वनस्पती वापरली जातात. यानंतर केसांना आपण नारळाचं तेल लावतो. अंघोळ करताना गुलाब, केशर, निंब, हळद, चंदन इत्यादीने बनवलेले साबण आपण वापरत असतो. पूर्वीच्या काळी साबणाऐवजी मसूर डाळीचे पीठ व त्यावरील औषधांचे चूर्ण मिसळून ते अंगाला लावून अभ्यंग स्नान केले जात असे. चेहऱ्याला लावण्यासाठी अनेक प्रकारचे क्रीम मार्केटमध्ये मिळतात. ते देखील चंदन, केशर, गुलाब यांच्या अर्कापासून बनवलेले असतात. हे सर्व प्रोडक्ट्स निवडताना केमिकल फ्री किंवा शुद्ध आयुर्वेदिक असलेलेच निवडावेत. दैनंदिन वापरातील वाढता आयुर्वेदाचा वापर बघून मोठमोठ्या कंपन्या ह्या आता आयुर्वेदाकडे वळू लागल्या. खूप प्रमाणात आयुर्वेदिक औषधं व उत्पादनं ही देशाबाहेर पाठवली जातात. यामुळे आपल्याला अजून काही औषधी वनस्पतींची माहिती असावी असे आम्हाला वाटते. चला तर मग बघूया. आपण सगळ्यांनी शंखपुष्पी सिरपची जाहिरात तर बघितली असेलच. लहान मुलांना बुद्धिवाढीसाठी शंखपुष्पी दिले जाते. शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना कमी करते. केशवृद्धीसाठी शंखपुष्पीने सिद्ध केलेले तेल वापरले जाते. शंखपुष्पी बुद्धी आणि मेंदूवर कार्य करणारी असल्याने विशेषतः मस्तिष्क विकार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारांवर उत्तम कार्य करते. कोरफड याच्या पानांमध्ये जेलीसारखे द्रव्य असते. कोरफडीच्या पानातील रसावर प्रक्रिया करून जो घनभाग तयार केला जातो त्याला काळा बोल म्हणतात. कोरफड भारतात सर्वत्र उपलब्ध असून प्रामुख्यानं दक्षिण भारतात उत्पादित होते. कोरफडीचा गर उष्णता कमी करण्यासाठी उपाशीपोटी वापरण्याची पद्धत आहे. डोकेदुखीचा दाह असताना, वेदना असताना कोरफडीचा गर बांधतात. नेत्ररोगात कोरफडीचा गर डोळ्यांवर बांधतात. त्वचा मुलायम होण्यासाठी कोरफडीचा गर लावला जातो. केसात कोंडा झाला असता केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी कोरफडीचा गर लावावा. कोरफडीपासून तयार केलेले कुमारी आसव हे औषध यकृत, प्लीहा या विकारात तसेच भुकेची तक्रार, कावीळ यामध्ये लाभदायक ठरते. हळदीचं झाड लहान, नाजूक व वर्षायू असते. हळदीच्या पानातून आंब्यासारखा वास येतो. तर हळदीचे कंद अद्रकाप्रमाणे असतात. त्याचा रंग पिवळसर असतो. पुढे कंदावर प्रक्रिया करून बाजारात हळद उपलब्ध केली जाते. हळदीचे पीक संपूर्ण भारतात घेतले जाते. महाराष्ट्रात विशेष करून सांगलीमध्ये हळदीची मोठी बाजारपेठ आहे. हळदीला विशिष्ट धार्मिक महत्त्व असल्याने प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीला हळद वापरली जाते. त्वचेचा वर्ण सुधारण्याकरिता हळदीचा वापर होतो. हळद उष्ण असल्याने तिचा लेप मुकामार लागलेल्या ठिकाणी वेदना कमी करण्यासाठी
केला जातो. सर्दी, खोकला व दमा यांसारख्या व्याधीमध्ये दुधासोबत हळद उकळवून दिल्यास या व्याधींची लक्षणे कमी होण्यास मदत होते. म्हणूनच स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थात हळदीला विशेष असे महत्त्व आहे. मधुमेहामध्ये आवळ्यासोबत हळदीचा काढा करून दिल्यास विशेष लाभ होतो. सूक्ष्म जंतूंपासून रक्षण करण्यासाठी लग्नापूर्वी वधूवरांना हळद लावण्याची प्रथा भारतात प्रचलित आहे. बाजारात हळदीपासून बनविलेले हरिद्रा खंडपाक, हरिद्रा तैल उपलब्ध आहे. शतावरी ही वर चढणारी वेल असते. हिच्या दांड्यांवर काटे असतात. शतावरीची पानं शेपूच्या पानांसारखी असतात. शतावरीच्या मुळांचाही उपयोग केला जातो. शतावरी संपूर्ण भारतात, विशेषतः उत्तर भारतात अधिक होते. देवीच्या आजारात देवीचा दाह कमी करण्यासाठी शतावरीच्या पानांचा लेप लावला जातो. पचनसंस्थेच्या विकारात शतावरीच्या कोंबांची भाजी केली जाते. मातेच्या अंगावरील दूध वाढवण्यासाठी, आम्लपित्त विकारात, वातविकार तसेच मानसिक किंवा शारीरिक अशक्तपणा यासाठीही शतावरी लाभदायक ठरते. सुंठ, आलं सुकवून सुंठ तयार करतात. आल्याचे उत्पन्न संपूर्ण भारतात होते. सर्दी खोकल्यावर आल्याचा रस मधाबरोबर चाटवतात. जंतामध्ये सुंठ, वावडिंग यांचे चूर्ण मधासह द्यावे. खोकल्यात सुंठीचे चूर्ण दुधात उकळून देतात. भूक न लागणे, अपचन यामध्ये शुंठी चूर्ण व गूळ एकत्र करून जेवणापूर्वी द्यावे. सर्दी पडशामुळे डोकं दुखत असल्यास सुंठीचा लेप कपाळावर लावावा. पित्त कमी करण्यासाठी शुंठी चूर्ण, तूप, साखर एकत्र करून द्यावे. आल्याचा रस, गूळ, साखर, जायफळ, वेलची, लवंग टाकून तयार केलेला आलेपाक सर्दी, खोकला, भूक न लागणे यात अत्यंत उपयोगी आहे. चंदनाचं तेल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते. पोटामधून घेण्याकरिता चंदन अतिशय शीतल आहे. उन्हाळी लागणे, अनेक त्वचा विकार, शरीरामध्ये उष्णता वाढणे, त्वचेचा रंग उजळण्याकरिता तसेच कांती सुधारण्याकरिता चंदन अतिशय उपयोगी आहे. अडुळसा, खोकल्यामध्ये अडुळसाच्या पानांचा रस काढून मधासोबत देतात. कफ दाट असल्यास गरम चहात अडुळसाचा रस, खडीसाखर, मध, पादेलोण घालून द्यावे. लहान मुलांना खरूज वगैरे जंतुजन्य आजार होऊ नयेत म्हणून अडुळसाची पानं व फांद्या उकळून त्या पाण्याने आंघोळ घालतात. अडुळसाची पाने जंतुनाशक आहेत. केशर हे एक सुगंधी द्रव्य आहे. अनेक खाद्यपदार्थांमध्ये व सौंदर्य प्रसाधनांमध्ये केशराचा उपयोग केला जातो. त्वचेची कांती सुधारण्याकरिता आयुर्वेदामध्ये कुमकुमादी तैल उपयोगी आहे. गुळवेल ह्याची पानं गोड असतात आणि कांडाची त्वचा पातळ असते. ह्याच्या कांडावरून वातनाशक मुळं निघतात. याची चव कडू तुरट असते आणि गुण उष्ण असतो. गुळवेल शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना शांत करते. गुळवेल रक्त सुधारते आणि वाढवते. त्यामुळे गुळवेल त्वचा विकारांवर उपयोगी आहे. गुळवेल हृदयाला बळ देते. कडू असल्याने ज्वरनाशक आहे. आम्लपित्त कमी करते. उलटी होणे, भूक न लागणे, यकृताचे आजार, कावीळ या आजारांचा नाश करते. शरीराचे 7 धातू वाढून शरीरावर टॉनिकप्रमाणे काम करते. अश्वगंधा शरीरातील कफ आणि वात या 2 दोषांना कमी करते. वेदना आणि सूज, गलगंड, गाठी येणे यावर अश्वगंधांच्या पानांचा आणि मुळांचा लेप लावावा. ह्याच्यापासून बनवलेल्या तेलाने वातविकार आणि अभ्यंग केल्याने दुर्बलता कमी होते. अर्जुनाचं झाड मोठं असतं. हृदयरोगामध्ये किंवा हृदयाच्या पेशी संदर्भात काही आजार असल्यास याचा उपयोग करतात. अस्थिशृंखला, आजकाल अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे. अपघातामध्ये हाडांचं नुकसान होतं. तुटलेले हाड लवकर जोडून येण्यासाठी या वनस्पतीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. पिंपळी, लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये होणारा कफ किंवा खोकला याने बरा होतो. प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्तम औषध म्हणून पिंपळी ओळखली जाते. मेथी, मांसधातूचे बल वाढविणारी, मधुमेहाला नियंत्रित करणारी मेथी अतिशय उपयुक्त आणि औषधी आहे. मेथीच्या हिरव्या पानांची भाजी चवीला खूप छान लागते. आजारपणात त्याचे सूप करून प्यायला दिल्यास ज्वर कमी करून उत्साह वाढविण्याचे काम करते. अशा प्रकारे आज आपण आयुर्वेदातील जपून ठेवलेला हा ठेवा जाणून घेतला. या माहितीचा उपयोग आपण आपल्या जवळच्या सदस्याला उत्तम आरोग्य देण्यासाठी नक्कीच करू शकता. हो, पण एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे तुमच्या जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञ वैद्यांशी सल्लामसलत नक्की करा.
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना. धन्यवाद.